नमस्कार. सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट आणि चटपटीत बनणारे क्रश लोणच्याची रेसिपी बघणार आहोत. हे लोणचं वर्षभर कसं टिकवायचं, त्याचबरोबर या लिंबूचे काय फायदे आहेत ते देखील आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला बिलकुलही पाण्याचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच आपण हे लोणचं बनवणार आहोत. फक्त लिंबू आपण हे बाहेरून आणणार आहोत. तर बघू शकता आपण किती असं घट्टसरीत आपलं हे लोणचं असं बनून तयार झालेलं आहे. हे लोणचं वर्षभर किंवा वर्षभरानंतर देखील चांगल्या पद्धतीने टिकून राहतं. तर इथे मी क्रश लोणच्यासाठी 2 किलो लिंबू घेतलेले आहेत. तुम्ही हे लोणचं 1 किलोच्या प्रमाणात किंवा अर्धा किलोच्या लिंबूच्या प्रमाणात देखील बनवू शकता. तर व्यवस्थित हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कोणतं साहित्य किंवा कोणती वस्तू किती प्रमाणात आपल्याला यामध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपण कमी जास्त प्रमाणात हे लोणचं असं बनवू शकतो. तर इथे काही लिंबूचा प्रकार मी तुम्हाला सांगत आहे. लिंबू निवडताना पातळ सालीचाच लिंबू घ्यायचा आहे. जाड सालचा जो लिंबू असतो तो नाही घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे काही डागी लिंबू असतात, ज्यांना काही 4-5 डाग किंवा कुठेतरी लागलेला असेल, लिंबू असा पडलेला असतो, तर त्याला असा डाग उमटतो, तर त्या टाईपचे लिंबू आपल्याला यामध्ये घ्यायचे नाही आहेत. तर अगोदर स्वच्छ पाण्याने लिंबू हे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित असं कोरड्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. आणि पुसून झाल्यानंतर मग आपण ह्या लिंबूला कसं काही कट करायचं ते बघणार आहोत. तर इथे मी सगळे काही लिंबू जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत. पाणी नितळत ठेवले होते. त्यानंतर मी कोरड्या कपड्याने व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहेत. तर आता एक एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू आपण असा 4 फोडीमध्ये कट करायचा आहे. तर अगोदर मी तुम्हाला इथे 2 फोडीमध्येच कट करून दाखवत आहे. तर फक्त आपल्याला वाटतं की लिंबूच्या बिया आपण असं अर्ध्या फोडीमध्ये काढू शकतो, तर नाही. तर असं आपल्याला पूर्ण लिंबूच्या बिया या काढून घ्यायच्या आहेत. आतमध्ये देखील लिंबूच्या बिया त्यामध्ये असतात. त्या देखील आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. कारण लिंबूच्या बिया ह्या खूपच कडू असतात आणि त्या लोणच्यामध्ये गेल्यानंतर त्याचा कडूपणा देखील जास्त प्रमाणात हा वाढत असतो. तर इथे आपण सगळ्या लिंबूच्या बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या 4 फोडी अशा करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण, मी सगळेच लिंबू अशाच पद्धतीने कट केलेले आहेत आणि त्यातली एकमेक बी अशी मी काढून घेतलेली आहे. तर आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मोठं भांडं. त्यामध्ये मी या फोडी टाकून घेत आहे. तुम्ही देखील मिक्सरच्या भांड्यामध्येच थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हे सगळ्या लिंबूच्या फोडी ह्या सालसकट अशा दळून घ्यायच्या आहेत. तर जेव्हाही तुम्ही हे लिंबू असं मिक्सरमध्ये फिरवत असाल, तेव्हा पल्स मोडवरतीच आपल्याला हे लिंबू अशी फिरवायची आहेत. एकंदरीत तुम्ही हे लिंबू डायरेक्ट इनडायरेक्ट पहिल्या किंवा दुसऱ्या मोडवर असे फिरवायची नाही आहेत. बघू शकता, एकदम छान पद्धतीने आपण हे लिंबू असे क्रश करून घेतलेले आहेत. तर इथे लिंबू क्रश करत असताना बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मी देखील करत नाही आहे, तुम्ही बघतच असाल. कारण लिंबूला ऑलरेडी पाणी सुटत असतं, त्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. तर ते आपण त्यात आपोआप त्याला पाणी सुटतं आणि ते आपोआप दळले जातात. तर अशा पद्धतीने मी सगळे लिंबू हे क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात. तर बघू शकता आपण, खूपच जाड किंवा खूपच पातळ असं मी इथे लिंबू हे दळलेले नाही आहेत. तर आता एकीकडे मी गॅसवरती जे पातेल्यामध्ये आपण हे क्रश केलेले लिंबू टाकलेले होते, ते त्या गॅसवरती चढवून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला 5 ते 6 मिनिटं आपण असंच परतत राहायचं आहे, जेणेकरून ते तळाशी बसायला नको म्हणून. तर इथे मी 2 किलो लिंबूसाठी 2 किलोच गुळाचा वापर करणार आहे. तुम्हाला जर खूपच गोड हवं असेल लोणचं, तर तुम्ही 2.5 किलोचा देखील वापर करू शकता किंवा जर का तुम्हाला खूपच आंबट हवं असेल, तर तुम्ही 1.5 किलोचा लिंबूचा देखील इथे वापर करू शकता. तर आपलं हे लोणचं वर्षभर टिकावं यासाठी मी इथे घेत आहे 1 वाटी लाल चटणी पावडर. त्याचबरोबर त्याच वाटीने मी घेतलेलं आहे मीठ. तर तुम्हाला वाटत असेल की मिठाचं प्रमाण जास्त झालेलं आहे, तर जर का तुम्ही गावाकडे राहत असाल तर मिठाचं प्रमाण हे कमी करा आणि जर का तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा, जेणेकरून तुमचं जे लिंबाचं लोणचं आहे त्याला बुरशी येणार नाही आणि वर्षभरानंतर देखील तुमचं हे लोणचं चांगल्यापैकी असं टिकून राहील. तर 5-5, 6-6 मिनिटांनी तुम्ही हे लोणचं असं मध्ये-मध्ये परतत राहायचं आहे, झाकण झाकत राहायचं आहे आणि मध्ये-मध्ये हे लिंबाचं लोणचं असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी 15-20 मिनिटात आपलं हे लोणचं इथे बनून तयार होतं. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं. त्याचबरोबर लिंबूमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढत असते आणि त्याचबरोबर सर्दी, खोकला, थकवा याच्यासाठी लिंबू हा खूपच उपयोगी असा पडत असतो. आणि जर का तुम्हाला जेवण वगैरे पचायला असं जड जात असेल, तर तुम्ही डेली असं जेवणानंतर
1 चमचा देखील हे लोणचं खाल्लं तर तुमचं पोट हे हलकं होईल आणि गॅस अपचनचा जो काही त्रास असेल तो देखील कमी होण्यास मदत होईल. तर नक्की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर का तुमच्या घरात लोणच्याचे प्रकार हे खात असतील तर हा एक प्रकार नक्की ॲड करून बघा. याचे खूपच असे फायदे आहेत लिंबाचे. यामुळे आपली त्वचेसाठी जे काही आपल्याला प्रॉब्लेम होतात ते देखील सुधारू शकता तुम्ही. त्याचबरोबर याने तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल आणि जर का तुम्हाला पोटासंबंधित काही त्रास असेल तो देखील दूर होईल आणि त्याचबरोबर याचे अनेक फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.